नमस्कार, मी गिरीश मुरुडकर झेंडेवाले, महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले आणि फेटेवाले या विक्री केंद्राचा संचालक। मुरुडकर झेंडेवाले हे दुकान ज्या गजबजलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे ते पुण्याचं आजचं इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मार्केट। पण अनेक वर्षापूर्वी इथं अनेक पगड बंद होते, वेगवेगळ्या फेट्यांची आणि पगड्यांची कामं इथं दररोज व्हायची। आज इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिकचं मार्केट झाल्यामुळं आमच्याही मनात आलं होतं की आपण या धंद्यात पडावं। इलेक्ट्रॉनिकमध्ये नफा खूप आहे, परंतु माझ्या पूर्वजांनी ठरवलं की आपली संस्कृती आणि परंपरा जपायची आणि त्यासाठी विविध प्रकारच्या फेटे, पगड्या, आपलं संपूर्ण सांस्कृतिक जे काही सोनं नाणं एक प्रकारे आहे, एक आपलं वैभव आहे, ते जपण्यासाठी आपण 3 पिढ्यांपासून 1940 पासून हे फेटे, पगड्या आणि आपल्या कल्चरल गोष्टी राखण्यात आणि त्याचा व्यवसाय करण्यात, त्या बनवण्यात आपण महारत हासिल केलेली आहे। आणि या सगळ्या प्रवासात सर्व प्रकारच्या महाराष्ट्रीयन पगड्या आपण बनवतो। त्याच्यात पुणेरी पगडी आहे, पेशवाई पगडी आहे, चक्री पगडी आहे, शिंदेशाही, होळकरशाही पगडी, तुकाराम महाराजांची पगडी, महात्मा फुल्यांची पगडी, नवरदेवाचा फेटा, शेतकरी बांधव जे घालायचे, वारकरी फेटा, आज आपण कीर्तनकार बघतो त्यांचा फेटा, असे विविध प्रकारचे अनेक फेटे, पगड्या आपण बनवतो। त्याचा उपयोग चित्रपटात होतो। बाजीराव मस्तानीमध्ये आम्ही बनवलेल्या पगड्या तुम्ही पाहिल्या असतील। चित्रपटात, नाटकात एवढंच नाही तर सणासमारंभात, ट्रेडिशनल डेला, लग्नात, बर्थडेला, 61ला आपली संस्कृती जपण्यासाठी आपली लोक आजही नुसती भारतातलीच नाही परदेशातली लोकसुद्धा या फेटे पगड्यांची मागणी नोंदवतात। याच्यात सणासमारंभासाठी असल्यामुळं रेशमी कापड वापरलं जातं, त्याच्यावर जरी काम केलं जातं। त्यासाठी डिझायनर पगड्या बनवण्यासाठी खास कारागीर आपल्याकडे आहेत, पण पूर्वी असं नव्हतं। उन्हापासून, वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी फेटे पगड्यांचा जन्म झाला। मग ब्राह्मणाला किंवा जो विद्वान आहे, शास्त्री आहे, त्याला चेहऱ्यावर ऊन येऊ नये म्हणून चक्री पगडीला अशी थोडीशी झाप असायची तिन्ही बाजूनी। शेतकऱ्याला उन्हात काम करायला लागायचं म्हणून त्याचा फेटा असायचा, धनगराचं मुंडासं असायचं। असं गरजेप्रमाणे प्रत्येक समाज, 12 बलुतेदार आपापल्या गरजेप्रमाणे आपले फेटे किंवा पगड्या घालायचे। ते मुख्यतः कॉटनचे असायचे। आज जरी कागदी मोल्डवर आपल्याला दिसत असले तरी पूर्वी मात्र बत्तीचं कापड असायचं, 4 इंच रुंद आणि 100 हात लांब असं हे कापड गेरूमध्ये बुडवून कोष्टी समाजी लोक ते कापड बनवायची आणि ते लाकडी ओंडक्यावर गुंडाळून 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 त्या पगड्या बनायच्या। त्या पगड्या कांजी केलेली असल्यामुळं 8-15 दिवस तशाच राहायच्या। घराच्या बाहेर खुंटीला ती पगडी असायची, काठी असायची, छत्री असायची, चपला। ते काढायचं आणि आत जायचं आणि परत आल्यावर त्याच पद्धतीने ते सगळं परिधान करून मग बाहेर पडायचं। असा आपल्या महाराष्ट्राचा शिरस्ता होता। डोक्यावर पगडी किंवा फेटा नसणं हा अपशकुन मानला जायचा। अशा या पद्धतीच्या वेगळ्या प्रकारच्या प्रोडक्शनमध्ये गेली 3 पिढ्या आपण आहोत। यात विविध प्रकारच्या फेटे आणि पगड्या नुसत्याच डिझाईन केल्या नाही तर परदेशात नेता येतील या पद्धतीने त्याच्यात आपण आवश्यक ते बदल केले। त्याला GI घेतलेलं आहे, म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्ट चायनामध्ये कॉपी होते, पण आपली ही सांस्कृतिक धरोहर चायनीज पद्धतीने, विकृत पद्धतीने त्याचं प्रोडक्शन, डुप्लिकेशन होऊ नये म्हणून आपण त्याचं GI घेतलेलं आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन। त्याचं भारत सरकारचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहे आणि याद्वारे त्याची ऑथेंटिसिटी जपायचा आपण प्रयत्न करतो आहोत। आजही येणारा जो तरुण वर्ग आहे, आजचा नवतरुण आहे, तो मात्र याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघतोय। नव्यातला कॉम्प्युटर आणि मोबाईल तो स्वीकारतोय आणि जुन्यातल्या फेटे पगड्या पण स्वीकारतोय तेवढ्याच आनंदाने। त्यामुळे मला खात्री आहे आमचा हा छोटासा प्रयत्न आपली परंपरा जपण्याचा नव्या येणाऱ्या पिढीकडनं असा छान राखला आणि सांभाळला जाईल। धन्यवाद।